जेवणासाठी किंवा टिफिनसाठी काही सुचत नसेल तर अशा प्रकारे खमंग आणि खुसखुशीत कांद्याचे थालीपीठ नक्की ट्राय करा. पौष्टिक असे कांद्याचे थालीपीठ बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1.5 कप गव्हाचे पीठ, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, 1.5 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 6-7 लसूण पाकळ्या, 2 चमचे बेसन पीठ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य आधी कोरडे मळून घ्यायचे. यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचे. ओल्या कपड्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचे. तवा तापत ठेवून त्यावर थोडेसे तेल आणि थालीपीठ टाकून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यायचे. वरून थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ स्प्रिंकल करायचे. लोणचे, शेंगदाणा चटणी आणि दह्यासोबत गरम गरम कांद्याचे थालीपीठ सर्व्ह करायचे. कोथिंबिरीचे थालीपीठ हे खायला अतिशय चविष्ट लागते. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा कोथिंबिरीचे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. कोथिंबिरीचे थालीपीठ हे बनवायला अगदी सोपे आहे. कमी वेळात नाश्त्यासाठी कोथिंबिरीचे थालीपीठ हा उत्तम पर्याय आहे. खुसखुशीत आणि चविष्ट असे कोथिंबीरीचे थालीपीठ बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1.5 कप बाजरीचे पीठ, अर्धा कप बेसन, 5 चमचे मक्याचे पीठ, 5 चमचे तांदळाचे पीठ, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, भरपूर कोथिंबीर, हिरवी मिरची लसूण ठेचा, 2 चमचे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. यानंतर यामध्ये पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचे.
पिठाचा छोटा गोळा घेऊन ओल्या कपड्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचे. वरून थोडेसे काळे तीळ टाकायचे. तवा तापत ठेवून त्यावर थोडेसे तेल आणि थालीपीठ टाकायचे. बाजूने थोडेसे तेल टाकायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने थालीपीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. लोणचे, ठेचा आणि काकडीसोबत गरम गरम कोथिंबीरीचे थालीपीठ सर्व्ह करायचे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास प्रतूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मक्याचे थालीपीठ हे सुद्धा खायला अतिशय चविष्ट लागते. एकदा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. मक्याचे थालीपीठ बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मक्याचे दाणे आणि 8-10 लसूण पाकळ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसर बारीक करून घ्यायच्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात 1.5 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप नागलीचे पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बाजरीचे पीठ, कोथिंबीर, पाव चमचा ओवा, हिरवी मिरची लसूण पेस्ट 1 चमचा, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, धना पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले मक्याचे दाणे आणि थोडेसे पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे पीठ भिजवून घ्यायचे. थोडेसे पीठ घेऊन ओल्या कपड्यावर थापून याचे थालीपीठ बनवून घ्यायचे. वरून थोडेसे काळे पांढरे तीळ टाकायचे. मध्यम आचेवर तवा तापत ठेवून त्यावर थालीपीठ टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून घ्यायचे.
ठेचा, लोणचे आणि दह्यासोबत गरम गरम मक्याचे थालीपीठ सर्व्ह करायचे. मूग डाळ आणि भोपळ्याचे थालीपीठ हे सुद्धा पचायला हलके आणि पौष्टिक असते. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप सालपट असलेली मूग डाळ मी 2 तास भिजवून घेतली होती. लसूण पाकळ्या 8 ते 10 आणि 2 हिरव्या मिरच्या थोडेसे पाणी टाकून याचे बारीक मिश्रण बनवून घ्यायचे. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1.5 कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, कोथिंबीर, मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेली डाळ, किसून घेतलेला मध्यम आकाराचा भोपळा, 2 कांदे बारीक कापलेले, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, पाणी न टाकता याचे पीठ भिजवून घ्यायचे. ओल्या कपड्यावर पिठाचा छोटा गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यायचे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे. मध्यम आचेवर तवा तापत ठेवून त्यावर थालीपीठ टाकायचे. दोन्ही बाजूने तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत थालीपीठ छान भाजून घ्यायचे. रेसिपी आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ठेचा, दही आणि लोणच्यासोबत गरम गरम डाळ भोपळ्याचे थालीपीठ सर्व्ह करायचे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.